दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कधी झाली असं विचारलं तर बहुतेक जण म्हणतील 1939, बरोबर ना? पण काय आहे ना, इतिहासाची खरी सुरुवात कधीकधी अपेक्षित ठिकाणी होत नाही. या जागतिक विनाशाची पहिली आणि सर्वात मोठी ठिणगी युरोपमध्ये नाही तर आशियात पडली होती. हो, 1937 मध्ये सुरू झालेलं चीन-जपान युद्ध हेच त्या महायुद्धाचं खरं आणि रक्तरंजित पहिलं पर्व होतं. चला, आज याच युद्धाची कहाणी सविस्तरपणे समजून घेऊया. मग साहजिकच प्रश्न पडतो की पोलंडवर हल्ला होण्याच्या तब्बल 2 वर्ष आधी आशिया खंडात युद्धाचा इतका मोठा वळवा पेटलाच कसा? याचं उत्तर आपल्याला 20व्या शतकाच्या सुरुवातीला घेऊन जातं, जिथे चीन आणि जपान नावाचे 2 शेजारी देश 2 पूर्णपणे वेगळ्या वाटावर चालले होते. ही गोष्ट आहे 2 देशांच्या 2 वेगवेगळ्या नशिबांची. बघा, एकीकडे होता चीन, जो स्वतःच्याच अंतर्गत समस्यांमध्ये अडकून अक्षरशः खिळखिळा झाला होता, आणि दुसरीकडे होता जपान, जो एका नव्या, ताकदवान आणि तितक्याच आक्रमक शक्तीच्या रूपात जगासमोर येत होता. ही परिस्थिती किती वेगळी होती जरा बघा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला चीन राजकीयदृष्ट्या पूर्णपणे विखुरलेला होता. राष्ट्रवादी आणि साम्यवादी यांच्यात भयानक गृहयुद्ध पेटलं होतं आणि देश वेगवेगळ्या सरदारांच्या ताब्यात होता. याच्या अगदी उलट जपानमध्ये मेजी क्रांतीनंतर एक नवी ऊर्जा संचारली होती. तिथे इतक्या झपाट्याने औद्योगिकरण झालं, लष्कर आधुनिक बनलं की यातूनच एका विशाल साम्राज्याची भूक जन्माला आली. आणि हीच साम्राज्याची भूक जपानला विस्तारवादाकडे, म्हणजे आपल्या सीमा वाढवण्याच्या धोरणाकडे घेऊन गेली. आता बघा, त्यांच्या कारखान्यांना कच्चा माल हवा होता, तयार मालाला बाजारपेठ हवी होती, आणि यासाठी त्यांना आशिया खंडात आपलं साम्राज्य उभं करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. आणि त्यांची ताकद वाढतच होती. आधी 1895 मध्ये त्यांनी चीनला हरवलं, आणि मग 1905 मध्ये तर चक्क रशियासारख्या बलाढ्य युरोपीय सत्तेला पराभवाची धूळ चारली. या विजयांनी त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की आता आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असंच त्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे जपानच्या या साम्राज्यवादी ध्येयांमागचं गणित अगदी सरळ सोपं होतं. आशियावर आपलं वर्चस्व मिळवायचं, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बाजारपेठा ताब्यात घ्यायच्या आणि एक अजिंक्य जागतिक शक्ती बनायचं. आणि हे ध्येय गाठण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते. या धोकादायक खेळाचा पुढचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा होता मांचुरिया. कारण इथूनच गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की परत फिरण्याचा मार्गच बंद झाला. 1931 साली जपानने आपलं पहिलं मोठं पाऊल उचललं. त्यांनी चीनच्या मांचुरिया प्रांतावर हल्ला केला. आता हे काही अचानक घडलं नव्हतं. कोळसा आणि लोखंडाने समृद्ध असलेला हा प्रदेश जपानच्या औद्योगिक महत्वाकांक्षेसाठी जणू सोन्याची खाण होता. जिंकल्यानंतर जपानने एक मोठी राजकीय खेळी केली. त्यांनी मांचुरियाला थेट आपल्या साम्राज्यात सामील न करता मांचुकू नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं. पण हे सगळं फक्त दिखाव्यापुरतं होतं. तिथला शासक जपानच्या हातातलं एक बाहुलं होतं, आणि सगळ्या दोऱ्या टोकियोतूनच हलवल्या जात होत्या. आणि या सगळ्यावर जग काय करत होतं? तत्कालीन राष्ट्रसंघ म्हणजे लीग ऑफ नेशन्सने फक्त एक औपचारिक निषेध नोंदवला, पण जपानने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि उलट राष्ट्रसंघातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालीच नाही, आणि हाच जपानसाठी एक हिरवा सिग्नल होता की त्यांना कोणीही अडवणार नाही. मांचुरियाच्या घटनेनंतर तर परिस्थिती एका स्फोटक वळणावर आली होती. चीन आणि जपानमधला तणाव इतका वाढला होता की आता फक्त एका ठिणगीची गरज होती आणि एका मोठ्या युद्धाचा भडका उडणार होता. आणि ती ठिणगी पडली 1937 मध्ये बीजिंग जवळच्या मार्को पोलो ब्रिजवर. तिथल्या एका छोट्याशा चकमकीचा निमित्त करून जपानने चीनवर एक मोठा आणि सर्व बाजूंनी हल्ला चढवला. आणि इथेच दुसऱ्या चीन-जपान युद्धाला सुरुवात झाली. जपानच्या आधुनिक लष्करापुढे सुरुवातीला चीनचा टिकाव लागणं खूप अवघड होतं. बीजिंग, शांघायसारखी मोठी शहरं एकापाठोपाठ एक जपानच्या ताब्यात जात होती, आणि काही महिन्यांतच जपानने चीनची तत्कालीन राजधानी नानकिंगला वेढा घातला. पण नानकिंग शहराच्या पाडावानंतर जे काही घडलं ते मानवतेच्या इतिहासातील एक अतिशय काळं पर्व आहे. जपानी सैन्याने शहरात प्रवेश केल्यावर पुढचे काही आठवडे अक्षरशः रक्ताचे सडे पडले. हजारो निशस्त्र सैनिक आणि सामान्य नागरिक यांची अत्यंत अमानुषपणे कत्तल करण्यात आली. ह्या भयंकर घटनेलाच आज जग नानकिंग हत्याकांड म्हणून ओळखतं. पण ह्या भयंकर अत्याचारांसमोरही चीन झुकला नाही. राजधानी पडल्यावर युद्ध संपेल हा जपानचा अंदाज सपशेल चुकला. चीनी सैन्याने गनिमी काव्याचा वापर करत लढा सुरूच ठेवला. त्यांनी जपानला एका अशा लांबलचक आणि थकवणाऱ्या युद्धात ओढलं ज्याची जपानने कधी कल्पनाही केली नव्हती. मग या युद्धाचा शेवट काय झाला आणि त्याचा चीन, जपान आणि संपूर्ण जगावर नेमका काय परिणाम झाला?
चीनसाठी तर हे युद्ध एका महाविनाशापेक्षा कमी नव्हतं. लाखो लोक मारले गेले आणि देशाचा खूप मोठा भाग उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे जपानने जरी मोठा भूभाग जिंकला असला तरी त्यांच्या क्रूरतेमुळे जगभरात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे एकटे पडले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संघर्ष फक्त चीन आणि जपानपुरता राहिला नाही. पुढे जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि हे आशियातील युद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या जागतिक संघर्षाचा एक अविभाज्य भाग बनलं. या युद्धानेच खऱ्या अर्थानं जागतिक युद्धाचा मंच तयार केला होता. थोडक्यात सांगायचं तर हे युद्ध म्हणजे एका राष्ट्राच्या अनियंत्रित विस्तारवादी धोरणाचं आणि साम्राज्यवादाच्या भुकेचं एक ज्वलंत उदाहरण आहे. एका अशा भुकेचं ज्याने संपूर्ण जगाला अक्षरशः विनाशाच्या खाईत ढकलून दिलं. आणि या सगळ्यातून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादी शक्ती आंतरराष्ट्रीय नियम आणि मानवता धाब्यावर बसवते तेव्हा बाकीच्या जगाने शांत बसणं किती धोकादायक ठरू शकतं. इतिहासातील या घटनांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे इतिहासाला स्वतःची पुनरावृत्ती करण्याची संधी देण्यासारखं नाही का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.